राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही ठिकाणी पाऊस होतोय। आता पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसंच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड तर गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यात पावसाची स्थिती कशी राहणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय। राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। पुढील 24 तासांमध्ये मुंबईमधील आकाश ढगाळ राहणार असून अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे। कमाल तापमान 32 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असेल। तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने 10 सप्टेंबरसाठी येलो अलर्ट दिलाय। उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। तसंच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे।